आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. खास करून जी मुलांचं फर्स्ट टाईम प्रिलिम क्रॅक झालेली आहे आणि जी मुलं ज्या मुलांची आतापर्यंत कुठलीच एक्झाम क्रॅक झाली नाही, कुठलीच मेन क्रॅक झाली नाही आहे, अशांसाठी देखील इम्पॉर्टंट आहे. परत यामध्ये तुमच्या मी क्वेरीज देखील हँडल करणार आहे. ऑलरेडी क्वेरीज तुम्ही मला मेसेज केलेल्या आहेत, त्या मी वन बाय वन सगळ्या सेशनच्या शेवटी कव्हर करेन. सो या सेशनमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला एक ब्रीफमध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सांगणार आहे. आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहे, कारण डिटेलमध्ये प्रिपरेशन आता 10 दिवस राहिलेले आहेत, तेवढा वेळ देखील नाही आहे. आणि ज्यांच्याजवळ कमी टाईम आहे त्यांना तर ऑब्व्हियसली ही टोटली डिफरंट स्ट्रॅटेजी राहणार आहे. आणि जी मुलं बरेच अगोदरपासून प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी डिफरंट स्ट्रॅटेजी राहणार आहे. सगळ्यात अगोदर ज्यांना अनएक्सपेक्टेड होतं SBI क्लर्क प्रिलिम माझी क्रॅक होईल, किंवा जे एक्झाम दिल्यानंतर लॉकडाऊनमुळे किंवा आणि काही कारणामुळे पूर्णपणे प्रिपरेशनच्या बाहेर गेले होते, यांना देखील मी काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे. सो सगळ्याच गोष्टी आपण आज कव्हर करणार आहे. ठीक आहे, हळूहळू मुलं जॉईन होत आहेत, आपण स्टार्ट करूया. सो SBI क्लर्क प्रिलिम होऊन बऱ्याच लॉकडाऊनच्या अगोदर आपली प्रिलिम झाली होती, जान-फेबच्या दरम्यान, आणि त्यानंतर बराच मोठा कालावधी निघून गेलेला आहे. आणि यामध्ये ज्यांनी प्रिपरेशन केलं, ज्यांचं प्रिपरेशन कंटिन्यू होतं, त्यांना चांगला रिझल्ट तर मिळणार आहे. पण ज्या मुलांनी प्रिपरेशन केलं नव्हतं त्यांचं काय? ज्यांनी गेले 7-8 महिने केवळ आणि केवळ लॉकडाऊनचाच विचार केला, ज्यांनी गेले 7-8 महिने सुट्टी मिळाल्यासारखं हे 7-8 महिने आयुष्यातले तुम्ही ज्यांनी एन्जॉय केलेत, किंवा ज्यांनी आतापर्यंत काहीच प्रिपरेशन केलं नाही, ज्यांच्यासाठी सरप्रायझिंग होतं. सो ऑलरेडी ह्या मुलांना मी सांगतो की तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. ओके, उगाच मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी हे सांगत नाही आहे. पण इट्स अ फॅक्ट. तुम्ही जर आत्तापर्यंत काहीच प्रिपरेशन केलं नसेल, तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. प्लस जी मुलं गेले 7-8 महिने काहीच प्रिपरेशन न करता काही थोडाफार करत होती, पण एवढं मनापासून करत नव्हती, ती देखील मुलं कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत. हे सगळ्यात मोठं माझं सेंटेन्स आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही, ज्यांच्यासाठी फर्स्ट टाईम ही मेन्स आहेत, ते ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत. हे मी तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी सांगत नाही आहे. पण मी इथून पुढे जे सांगणार आहे, ते जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्ही देखील कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकता. ओके? सो डिमोटिवेट तुम्ही होऊ नका. तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जर यायचं असेल, तर हा सेशन काळजीपूर्वक ऐका. तुमच्या क्वेरीज ज्या असतील त्या सगळ्या मला टेलिग्रामवर सेंड करा, किंवा इथं जरी मेसेज केला तरी चालतील. पण एकदम काळजीपूर्वक एक सेंटेन्स जे माझा आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त ऐकायचं नाही तुम्हाला, तर ते इम्प्लिमेंट देखील करायचं आहे. सो आपल्याजवळ 10 दिवस फक्त राहिलेले आहेत. एवढ्या रात्री सेशन घेण्याचं रिझन म्हणजे एक्झामसाठी फार कमी वेळ आहे, आणि एक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे इथून पुढे. एक दिवस जाऊ दे, मी तर म्हणेन तुम्हाला एक तास इथून पुढे महत्त्वाचा आहे. 1 तास जरी तुमचा इकडे-तिकडे झाला ना, तर ती फार मोठी त्याची किंमत तुम्हाला एक्झाममध्ये द्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे तासा-तासाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. सो या 10 दिवसामध्ये एक्झाम क्रॅक होते का? हा पहिला क्वेश्चन. बऱ्याच जणांना पडत असेल प्रश्न, की होऊ शकते का? तर मी सांगू शकतो की होऊ शकते. म्हणजे असं काही इम्पॉसिबल हे नाही आहे. तुम्ही आतापर्यंत काहीच प्रिपरेशन केलं नसेल, ठीक आहे, काही हरकत नाही. तर हे होऊ शकतं. पण तुम्हाला त्यासाठी 100% तुमचे द्यावे लागतील. तुम्हाला इथून पुढे जे काही 10 दिवस आहेत, तिथं तुमचं इफिशियन्सी वाढवावी लागणार आहे. मी पहिल्यापासून बऱ्याच वेळा एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो बघा. ज्यावेळी तुमच्याजवळ टाईम कमी असतो आणि तुम्हाला फार काही मोठं जरी अचीव्ह करायचं असलं, तर काय करू शकतो आपण? तर एकच गोष्ट आहे, आपण टाईम तर वाढवू शकत नाही, बट आपली इफिशियन्सी मात्र आपण डेफिनेटली इन्क्रीज करू शकतो. म्हणजे तुम्ही जे
डेली 4 तासामध्ये किंवा 8 तासामध्ये प्रिपरेशन करता, त्या 8 तासामध्ये तुमचं 16 तासाचं जर प्रिपरेशन झालं, तर हे 10 दिवस तुमच्यासाठी 20 दिवस होतील. ओके, 16 तास म्हणजे लिटरली तुम्ही 16 तास करणं पॉसिबल नाहीये स्टडी. पण ह्या 8 तासामध्ये तुम्ही अशी इफिशियन्सी गाठली, की जिथं तुम्हाला तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेशनने प्रिपरेशन करताय, तर डेफिनेटली ह्या 10 दिवसाचे 20 दिवस तुम्ही 30 दिवस करू शकता. आणि तेवढा टाइम माझ्या मते तर कुठलीही मेन क्रॅक करण्यासाठी सफिशियंट आहे. सो जी मुलं आउट ऑफ कॉम्पिटिशन आहेत, त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये कसं यायचं आणि जी मुलं ऑलरेडी प्रिपरेशन करत आहेत, त्यांनी कसं प्रिपरेशनमध्ये यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे आणि तुमच्या क्वेरीज देखील डिस्कस करणार आहे. सो एसबीआय क्लर्क मेन साऊंड येतो का माझा? साऊंड येतो का? ओके, ज्यांना ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी एक मेसेज टाकतो. एक ज्यांना साऊंड येत नाही त्यांनी कॉल ओव्हर इंटरनेट हा ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे, त्याशिवाय येणारच नाही आहे साऊंड. जस्ट वेट. ओके, ठीक आहे, मेसेज तर केलेला आहे. ठीक आहे. व्हिडिओ बरेच जणांचे चालू आहेत, त्यांनी व्हिडिओ बंद करा, मला बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. ठीक आहे, ज्यांना साऊंड येत नाही त्यांच्यासाठी मी सांगितलेलं आहे काय करायचं ते, सो ते देखील आय थिंक आता ऐकायला जात असेल त्यांना. सो मी सुरुवातीला काय सांगितलं परत एकदा रिपीट करतो, ज्यांना आवाज येत नव्हता त्यांच्यासाठी, की या 10 दिवसाचे आपल्याला 20 दिवस, 30 दिवस, 40 दिवस करायचे असतील तर तुम्हाला इफिशियन्सी वाढवावी लागेल. ओके, तुम्ही 8 तास किंवा 10 तास जे प्रिपरेशन करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही 100% तुमचे द्या, त्या 10 तासाचे ऑटोमॅटिकली 15 तास 20 तास होऊन जातील. ओके, आणि हे कधी होतं? हे कधी होतं तर 2 गोष्टीमध्ये हे पॉसिबल आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या आवडती गोष्ट ज्यावेळी आपण करत असतो, त्यावेळी तुम्हाला ती आवडती गोष्ट करताना तुम्हाला इंटरेस्ट येतो आणि टाइम कसा निघून जातो कळत पण नाही. तुमचा 100% त्यामध्ये तुमचं अटेन्शन असतं, कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. त्यामुळे तुम्हाला जरी तुम्ही 8 तास प्रिपरेशन केला ना, तर तुम्हाला वाटणार नाही की मी 8 तास प्रिपरेशन केलं. कधी 8 तास निघून जातील डेली किंवा 10 तास निघून जातील हे तुम्हाला कळणार देखील नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये असं, की तुम्हाला आता ह्याच्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं जे मोटिव्हेशन आहे, हे काय ठेवावं लागणार आहे? फिअर हे तुम्हाला मोटिव्हेशन ठेवावं लागणार. एक 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक म्हणजे तुम्ही सेल्फ मोटिव्हेटेड आणि दुसरे आहेत ते फिअर हे मोटिव्हेशन असणार आहे. सो ह्या 2 पैकी गोष्ट एकावर कशावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. पण जर फिअर म्हणून तुम्ही हे मोटिव्हेशन ठेवलं, तर ह्याचे बरेच डिसएडव्हांटेज आहेत. तर डिसएडव्हांटेज म्हणजे काय? तर तुम्हाला मॉक देताना एखादी मॉक डिफिकल्ट गेली, एखादा सेक्शन डिफिकल्ट गेला, तर लगेच तुम्ही डिमोटिव्हेटेड होणार. मग तुमचं मोटिव्हेशनचं रिझन काय होतं? तर फिअर होतं. हां, मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. माझा हा शेवटचा अटेम्प्ट आहे. काही करून क्रॅक केली पाहिजे. नाही केलं तर अवघड आहे माझं. मला मग पुढच्या वर्षी सीईटी येणार आहे. परत नवीन सुरू करावं लागेल. नाहीतर माझे घरातले लग्न करून देतील. नाहीतर मला एम-आय-डी-सीमध्ये जॉब सुरू करावा लागेल. हे फिअर मोटिव्हेशन जर असेल ना, तर थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. होऊ शकतं म्हणजे दॅट इज नॉट एंटायरली इम्पॉसिबल. फिअर हे मोटिव्हेशन असतं म्हणून तर तुम्ही रात्रीचा दिवस करून दुसऱ्या दिवशी 40 मार्क्स पाडता ना. सो
ते देखील होऊ शकतं, बट मी तुम्हाला जास्तीत जास्त सेल्फ मोटिवेटेड होण्यासाठी सांगेल. तुम्हाला फक्त एक गोष्ट आज करायची आहे झोपायच्या अगोदर. आज झोप तर तुम्हाला येणार नाही. झोप आली तर चांगली गोष्ट आहे, पण आज खरंच झोपणं शक्य नाही आहे. तर एक गोष्ट तुम्हाला करायची, की एस-बी-आय क्लर्क मेन्ससाठी तुम्हाला आज स्टडी प्लॅन बनवायचा आहे. तो स्टडी प्लॅन बनवल्याशिवाय तुम्हाला झोपायचं नाही आहे आणि या स्टडी प्लॅन बनवायच्या अगोदर ह्याच्या मागचं तुम्हाला मोटिव्हेशन काय आहे, हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. काय तुमचं मोटिव्हेशन आहे आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे. तुम्हाला का ही एक्झाम क्रॅक करायची आहे, एस-बी-आय क्लर्क मेन्स तुम्हाला का गरजेची आहे? हे मोटिव्हेशन पॉझिटिव्ह पाहिजे हां. तर तुम्ही लिहिला की ही जर नाही दिली तर मला पुढच्या वर्षी सी-ई-टी द्यावं लागेल, देन तुम्ही फिअर या कॅटेगरीमध्ये जाता. सो पॉझिटिव्ह रिझन फाइंड आउट करा. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला काय फायदा होणार आहे? तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होणार आहेत? हे तुम्ही बघा. तुम्ही स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करू नका. त्याचं झालं म्हणून माझं देखील झालं पाहिजे असं करू नका. बट पॉझिटिव्ह मोटिव्हेशन शोधा आणि हे 10 दिवस तुम्हाला डेफिनेटली तुमच्या गोलकडे जाण्यासाठी मदत करेल. ठीक आहे? सो आज क्वेरीज ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं होतं, की माझं प्रिपरेशन एवढं झालं नाहीये, तर त्यांनी काय करायचं? सो त्यांच्यासाठी देखील एक सिंपल स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे. तर मी ऑलरेडी क्लिअर केले, की जे प्रिपरेशनमध्ये नव्हते किंवा जे आत्ता प्रिपरेशन सुरू करणार ते आउट ऑफ कॉम्पिटिशन आहेत. पण जर तुम्हाला यायचं असेल, तर काय करावं लागेल ह्या 10 दिवसांसाठी? सो अशांसाठी मी पहिल्यांदा स्ट्रॅटेजी डिस्कस करतो. तर ह्यांच्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट जर काय असेल ह्या 10 किंवा 11 दिवसामध्ये, तर तो आहे जी-के हा सेक्शन. ओके? जी-के हा सेक्शन तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जी-केला तुम्ही स्किप करून तुम्ही फायनल सिलेक्शन घेऊ शकत नाही. जी-केला तुम्हाला एकतर ॲव्हरेज मार्क्स मिळवावे लागतील किंवा जी-केमध्ये तुम्हाला इतरांपेक्षा थोडंफार जास्त मार्क्स मिळवावे लागतील किंवा जी-केमध्ये तुम्हाला टॉपर बनावं लागेल. ओके. सो आपल्याजवळ असे काही स्टुडंट्स आहेत ना, की ज्यांनी जी-के हा एक स्ट्राँग पॉइंट बनवला आणि एवढं प्रिपरेशन भारी केलं, की त्यांचं जी-केमुळे निव्वळ सिलेक्शन झाले. असे दरवर्षी एक तरी स्टुडंट असतो, जास्त नसतात. एखाद दुसरा असा स्टुडंट असतो, की जो जी-केमुळे पुढे गेलेला आहे. सो या 10 दिवसामध्ये तुम्ही जी-के काय करणार? ओके. ज्यांचं आहे प्रिपरेशनमध्ये त्यांच्यासाठी तर ऑब्व्हियसली नाहीये. पण ज्यांनी आता जस्ट जी-के स्टार्ट करणार आहेत. सो त्यांच्यासाठी आणि जे बरेच दिवस करत आहेत त्यांनी देखील थोडासा पेशन्स ठेवा. तुम्ही सीनियर आहे, ज्युनियरला देखील गाईड केलं पाहिजे आपल्याला. सो जी-केसाठी काय करणार? ह्या 10 दिवसामध्ये तुम्हाला काय-काय कव्हर करायचंय? सो जी-केमध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे आपले करंट अफेअर्स, त्यानंतर येतो आपला स्टॅटिक, त्यानंतर येतो आपला बँकिंग पार्ट, बँकिंग अवेअरनेस. तुमच्याजवळ जर टाईम कमी असला, तर तुम्हाला करंट अफेअर्सवर सगळ्यात जास्त फोकस करावा लागेल. सो पहिल्यांदा मी करंट अफेअर्सबद्दल बोलतो. इव्हन जी मुलं प्रिपरेशनमध्ये जे आहेत, त्यांनी देखील करंट अफेअर्सबद्दल मला क्वेश्चन बरेचसे विचारलेले आहेत. सो करंट अफेअर्स कुठलं करायचं? सो सगळ्यात इम्पोर्टंट जे असतात ना, ते लास्ट 3 मंथ्स असतात. हे तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या एक्झाम दिलेल्या आहेत त्यांना कळलंच असेल आणि जे फर्स्ट टाईम एक्झाम देणार आहेत त्यांनी देखील लक्षात ठेवा, की लास्ट 3 मंथ्स तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो आता ऑक्टोबर चालू आहे. सो तुमची एक्झाम 31ला आहे. सो साधारणपणे 25 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही 25 ऑक्टोबरच्या अगोदरचं, ह्याच्या अगोदरचं सगळं तुम्हाला 3 महिने करावं लागेल. म्हणजे ऑक्टोबर करावं लागेल तुम्हाला, सप्टेंबर करावं लागेल, ऑगस्ट करावं लागेल. ओके. आणि पण करताना कसं करायचं? पहिल्यांदा तुम्ही ऑक्टोबर कव्हर करायचा. त्याच्यानंतर सप्टेंबर करायचा. त्याच्यानंतर ऑगस्ट करायचा. हे 3 पहिल्यांदा मंथ कव्हर करून घ्यायचे आणि जर जास्त टाईम मिळाला तर तुम्हाला मग पुढे मागे जुलैला जायचं. म्हणजे तुम्हाला हे मागच्या क्रमानं जायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही ऑक्टोबर करा, मग सप्टेंबर करा, मग ऑगस्ट करा, मग जुलै करा. सो ह्या क्रमाने तुम्हाला जायचं आहे. पहिल्यांदा 3 महिने तुम्हाला एकदम परफेक्ट बनवायचे आहेत करंट अफेअर्समध्ये. इव्हन जी मुलं बरेच दिवस प्रिपरेशन करत आहेत, अशांचे देखील काही जणांचे मला कॉल आले होते. सो त्यांनी देखील काय करा, पहिले 3 महिने ना एकदम तुमचे तगडे झाले पाहिजे. तुम्ही जरी करत असला ना, हे 3 महिने कुठल्या लेव्हलचे झाले पाहिजेत, तर एल-आय-सीला जो पेपर आला होता ना, एल-आय-सी असिस्टंट जर तुम्ही दिली असेल, सो त्या लेव्हलचं तुम्हाला ह्या 3 महिन्याचं प्रिपरेशन करायचं आहे, लास्ट 3 मंथ्स.
त्याच्यानंतर जर टाइम मिळाला तर तुम्ही मागे लास्ट 6 मंथपर्यंत जाऊ शकता. म्हणजे तुम्ही जूनपर्यंत जाऊ शकता, मेपर्यंत जाऊ शकता. दॅट इज मोर दॅन इनफ माझ्या मते तर. पण जर तुम्ही अगोदरपासूनच करत असाल, फार अगोदरपासून तुमचं टार्गेट असेल, तर तुम्ही एप्रिल, फेबपर्यंत मार्च, एप्रिलपर्यंत पण जाऊ शकता. पण त्याची माझ्या मते तर काही एवढी गरज पडणार नाही. पहिल्यांदा तुम्ही हे कव्हर करा ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट. त्याच्यानंतर टाईम मिळाला तर जुलै. ज्यांचं झालं आहे त्यांनी हे सगळे फक्त काय करायचे, रिवाइज करायचे. ओन्ली रिवाइज. हे तुम्हाला 3 महिने किंवा 4 महिने, लास्ट 3-4 मंथ्स एकदम परफेक्ट बनवायचे. त्यातला कुठला जरी क्वेश्चन आला ना करंट अफेअर्सचा, तर तुम्हाला तो जमलाच पाहिजे. या लेव्हलचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. बजेटची काही गरज नाही आहे. बजेट खूप लांब गेलं. मी काय सांगतोय तुम्हाला, एवढं काय जाण्याची गरज नाही आहे. बजेट होऊन बरेच दिवस झाले. बरेच चेंजेस देखील झाले आता. ओके. आता ह्याचे सोर्सेस कोणते? सो जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सोर्सेस सांगतो मी. आपल्याजवळ बघा PDF अवेलेबल असतात. मंथली PDF अवेलेबल असतात. अड्डाची आहे. त्यानंतर अफेअर्स क्लाउडची आहे. अफेअर्स क्लाउड. त्यानंतर ग्रेडअपची आहे. ओके. सो ह्या मंथली पण मिळतात आणि आता तुम्हाला काय होईल की प्रत्येकजण एक्झाम ओरिएंटेड PDF देखील काढेल. पॉकेट कॅप्सूल वगैरे या टाईपमध्ये तुम्हाला ते मिळून जातील. सो तुमच्याजवळ 2 ऑप्शन राहतात. एक तुम्ही मंथली करू शकता आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला जी PDF अवेलेबल करणार आहे. आता येईलच थोड्या दिवसामध्ये, 2-3 दिवसामध्ये. ती PDF तुम्ही करू शकता. मग त्यातलं तुम्हाला कुठलातरी एक ऑप्शन चूज करावा लागेल. ओके. PDF 2-3 दिवसानंतर येणार आहे. सो मी तर रिकमेंड करेन तुम्ही मंथली करू शकता. पण मंथली करताना मी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट या सिक्वेन्समध्ये तुम्हाला जायचं आहे. ह्या 3 पैकी कुठल्याही तुम्ही 2 करा. 2 मोर दॅन सफिशियंट आहेत. पण 2 करताना देखील कशा करायच्या? जी मुलं नवीन प्रिपरेशन करतात त्यांनी पहिल्या अगोदर एक कुठलं तरी कंप्लीट करायचं. ॲट अ टाईम 2 घेऊ नका तुम्ही. तुम्ही कुठलीही घ्या यातली. अड्डाची घ्या, अपेस क्लाउडची घ्या, ग्रेडअपची घ्या. कुठलीही घ्या. काय भरपूर खूप चांगल्या आहेत. जी-के टुडेची आहे. कुठलीही एक अगोदर परफेक्ट करा. ती परफेक्ट झाली ना, परफेक्ट म्हणजे कोणती? ह्या तिन्ही मंथची. हे तिन्ही मंथ ॲट अ टाईम तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट आणि जर टाईम मिळाला तर जुलै. इथपर्यंत तुम्हाला हे अगोदर परफेक्ट करायचं आहे एका कुठल्यातरी सोर्समधून, एका सिंगल सोर्समधून. ॲट द सेम टाईम तुम्हाला व्हिडिओ देखील बघायचे आहेत. ओके. सो व्हिडिओ आजकाल बरेचसे खूप चांगले व्हिडिओ आहेत. एक म्हणजे आपलं स्टडी IQचे तुम्ही व्हिडिओ बघता ते असतील किंवा बरेच अजून खूप चांगले आहेत. महिंद्राचे देखील चांगले असतात. कपिल कटपाल सर म्हणून आहेत, त्यांचे चांगले असतात. म्हणजे त्यांचं खूप चांगला कंटेंट असतो. सो तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. सो ॲट अ टाईम एक PDF आणि व्हिडिओ हे तुम्हाला कंटिन्युअसली बघायचं आहे. ओके. आता एक झाल्यानंतर मग सेकंड सोर्सला तुम्ही जाऊ शकता. सेकंड सोर्स करायला तुम्हाला थोडासा कमी टाईम लागेल. सो जर तुम्ही टोटली नवीन असाल ना, तर माझ्या मते तुम्हाला याला एक 5 ते 6 दिवस लागतील. 5-6 डेजमध्ये तुमचं होऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि उरलेल्या डेजमध्ये मग तुम्ही मॉक 1-2 मॉक तुम्ही ट्राय करू शकता. एवढंच आता आपल्या हातामध्ये आहे. स्टॅटिक देखील आपल्याला करावं लागतं. स्टॅटिकसाठी तुम्हाला PDF मिळेल. कुठल्याही वेबसाईटवर जा, तुम्हाला अफेअर्स क्लाउड जा किंवा अड्डाच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला ही मिळून जाईल किंवा हा सेशन झाल्यानंतर जी सीनियर मुलं आहेत त्यांनी या सगळ्या PDF पटकन आपल्या ग्रुपवर शेअर करून टाका. मुलांना त्याचा फायदा होऊन जाईल. स्टॅटिक हे वन टाईम करायचं असतं कुठल्याही एक्झामच्या अगोदर. एकदा कधी ना कधी तर तुम्हाला ते करावंच लागणार आहे. ह्या एक्झामला केलं तर ऑब्व्हियसली नेक्स्ट एक्झामला तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे स्टॅटिक देखील करून टाका. त्यानंतर येतं बँकिंग अवेअरनेस. बँकिंग अवेअरनेस जे आहे, आत्ता फ्रँकली स्पीकिंग बँकिंग अवेअरनेस करण्यासाठी तुमच्याजवळ फार कमी टाईम आहे. ओके. सो तुम्ही जे काहीच नाही आहेत ना, फ्रेशर्स आहेत, त्यांनी माझ्या मते फक्त टर्मिनॉलॉजी बघा. शॉर्टकट, लाँग फॉर्म, शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म एवढेच बघायचे आणि टर्मिनॉलॉजी जेवढ्या लक्षात येतील तेवढ्या बघा. यासाठी वेगळं काय करू नका. ओके. कारण तुम्हाला ते रीड करून समजून घेऊन एवढा टाईम नाही आहे आपल्याजवळ व्हिडिओ वगैरे बघणे, एवढा टाईम नाही आहे. सो फक्त शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म आणि बेसिक टर्मिनॉलॉजी ज्या तुम्हाला अड्डाच्या PDFच्या शेवटी मिळतील. अड्डाची PDF कुठलीही तुमची एखादी कॅप्सूल असेल किंवा बँकिंग अवेअरनेस आहे त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जातील. ओके. सो हा आपला GK साठीचा प्लॅन आहे. जे फ्रेशर्स आहेत ते. जे ऑलरेडी गेले 3-4 महिने प्रिपरेशनमध्ये आहेत.
त्यांनी पहिला अगोदर स्वतःला क्वेश्चन विचारा की तुमचं कुठपर्यंत करंट अफेअर परफेक्ट आहे. त्यांचा स्टॅटिकचा काही इश्यू नाही आहे, त्यांचा बँकिंगचा काही इश्यू नाही आहे. ओके. त्याने हे काय त्यांचं झालेच असणार, फक्त आता रिव्हिजन वगैरे चालू असतील. फक्त करंट अफेअर्सला त्यांचा इश्यू आहे. सो त्यांनी अगोदर स्वतःला क्वेश्चन विचारा की आपलं कुठपर्यंत कंप्लीट झालंय. तुम्ही अगोदर जो गॅप तुमचा राहिलाय ना, तो गॅप अगोदर फिलअप करा. म्हणजे तुमचं सपोज ह्या ऑक्टोबरचे 10-15 दिवस राहिले असतील किंवा तुमचं सप्टेंबरपासूनचं थोडंफार राहिलं असेल, तर तो अगोदर तुम्ही गॅप फिलअप करण्यावर फोकस करा. अगेन गॅप फिलअप करताना देखील मी आत्ता सांगितली ती स्ट्रॅटेजी तुम्हाला मागच्या क्रमानं असं जायचं आहे. पहिल्यांदा ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट या फॉर्मॅटमध्ये. तुम्ही आत्ता फेब्रुवारी, मार्च करत बसू नका. ओके. पहिल्यांदा हे 3 महिने 3-4 महिने इम्पॉर्टंट आहेत ना. सो याच्यावर अगोदर तुम्ही फोकस करा. गॅप म्हणजे नाहीतर तुम्ही फेब्रुवारी, मार्च करत बसा. दॅट इज नॉट नेसेसरी. त्याचबरोबर ते झाल्यानंतर मग तुम्ही तिथं देखील बघा पहिल्यांदा एक सोर्स, तो एक सोर्स झाला की सेकंड सोर्स हे तुम्हाला फॉलो करावं लागेल. अगेन तुम्ही व्हिडिओ देखील बघत असालच. सो त्यांच्यासाठी ही साधी, सरळ, सिंपल स्ट्रॅटेजी आहे. ओके. सो जी-केची तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली. जे आपले सीनियर स्टुडंट्स होते त्यांच्यासाठी देखील सांगितली आणि जे टोटली फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी देखील सांगितली. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असला तर मला पटकन मेसेज करून सांगा. बँकिंग अवेअरनेस सांगितलं ना अक्षय आत्ताच, की बँकिंग अवेअरनेस जर फ्रेशर असाल तर नको करायला. फक्त टर्मिनॉलॉजी यामधल्या करा. शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म आणि थोड्याफार टर्म्स. बस बाकी काही नाही. काय तेवढा टाईम नाही आपल्याजवळ. टाईम किती द्यायचा? ओके. कम्प्युटर करू नका. कम्प्युटर करू नका. नाहीतर तुम्ही कम्प्युटरमध्ये टाईम वेस्ट कराल. कम्प्युटर आपल्याला पडत नाही. नो कम्प्युटर. फ्रेशर्स. सीनियरना माहीत आहे कम्प्युटर पडत नाही, नाहीतर कम्प्युटरच्या पीडीएफ वाचत बसाल. किती वेळ देऊ जी-केसाठी? ओके. इट डिपेंड्स. म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल ना, तर काय करावं लागेल, तुम्ही अगोदर किती तास अभ्यास करणार हे काढा. तुम्ही सपोज एक 8 किंवा 10 तास प्रिपरेशन करणार आहे. 10 आवर्स जनरली सगळी मुलं करतात, जे सीरियस आहेत ते. सो 10 तास फक्त जी-के करायचं म्हटलं, की थोडंसं तुम्हाला म्हणजे थोडं बोरिंग वाटेल ते, नवीन आहे त्यांच्यासाठी. सो त्यांनी काय करा, की ह्या 10 तासातले ना तुम्ही प्रिपरेशन करताना कसं करायचं, की 2 तास जी-के, 2 आवर्स जी-के, त्याच्यानंतर 1 तासाचा गॅप, 1 तासामध्ये तुम्ही पझल सॉल्व्ह करा किंवा एल-आर-क्यू-ए वगैरे काय असेल ते करत चला. परत 2 तास, परत 1 तासाचा गॅप, परत 2 तास, परत 1 तासाचा गॅप. असं जर तुम्ही केलं तर बघा किती होतील 2 तास म्हणजे तुमचे 1, 2, 8 तास आणि हे तुमचे 3. ठीक आहे. असं तुम्ही करू शकता. ओके. फ्रेशर्सना खूप प्रॉब्लेम येणार आहे, माहीत आहे मला. पण तुम्हाला कधी ना कधीतरी हे स्टार्ट करावंच लागणार आहे. ओके. कधी ना कधीतरी तुम्हाला हे स्टार्ट करावं लागेल. आणि आपली स्टडी रूम चालू आहे. तुम्ही जर तुमचा घरी स्टडी होत नसेल ना, तर तुम्ही स्टडी रूमला जाऊन बिंदास बसा. काही प्रॉब्लेम नाही. फक्त सोशल डिस्टन्सिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्ही 100% फॉलो करा. कारण आत्ता जर तुम्हाला काय झालं ना, तर एक्झामला जाता तुम्हाला येणार नाही. क्वेशन एंड आन्सर फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघा, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर करू शकता, बट इट इज नॉट रिकमेंडेड. हे कुणी करायचं असतं क्वेशन आन्सर फॉर्मॅट? जे आपली सीनियर मुलं आहेत, जे बरेच दिवस प्रिपरेशन करत आहेत, त्यांनी क्वेशन आन्सर फॉर्मॅटमध्ये करू शकता. गिरीशने काय विचारलंय? हां. आम्ही सांगतो बाकीचं सांगतो ना, सध्या आपण जी-केसाठी जी-के बद्दलचे डाउट्स विचारा. मी बाकीचे देखील सांगतो ना तुम्हाला. ठीक आहे. क्वेशन आन्सर जे आहेत आपले सीनियर ते करू शकतात. नवीनवाल्यांनी अजिबात ट्राय करू नका. झालं क्लिअर तुमचं जी-केचं प्रिपरेशन बद्दलचे डाउट्स? जी मुलं ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांनी रिव्हिजन करा अगोदर. रिव्हिजन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पण पहिल्यांदा लास्ट 3 मंथ्स पक्के म्हणजे पक्केच झाले पाहिजेत. मी तर म्हणेन तुम्ही जुलैपर्यंत एकदम परफेक्ट करा. मग ते अगोदरचं करा. उगाच अगोदर ह्याच्यामध्ये टाईम वेस्ट तुम्ही करू नका. फक्त रिव्हिजन करायचे, 1-2दा रीड करायचे बस.
नाही, मी जेवढे तुम्हाला सांगितले ना सोर्स, हे एवढे सोर्सेस तुम्हाला करायचे, बाकी काही नाही करायचं जीके साठी. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन टू अवर नेक्स्ट सेक्शन. सांगतो सगळे मी तुम्हाला सांगतो, मॉक वगैरे सगळे आपण सेक्शन वाईज जाऊया. ओके, क्यूए आणि एलआर. फ्रँकली स्पीकिंग आत्ता जे फ्रेशर्स आहेत त्यांना ह्या 10 दिवसांमध्ये तसं काही जास्त करण्यासारखं नाही आहे. काय करू शकता मी हे तुम्हाला सांगतो. जे ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये आहेत ना, त्यांनी बिंदास, त्यांच्यासाठी मी वेगळं सांगणार आहे. त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवा. जे क्यूए-एल-आर वाले फ्रेशर्स आहेत ना, त्यांनी मी काय सांगितलं होतं, पहिल्यांदा जीके करा आणि जीकेच्या इन बिटवीन क्यूएचे मेन्स लेव्हलचे क्वेश्चन्स, एल-आरचे मेन्स लेव्हलचे क्वेश्चन्स. ओके, एवढंच करायचं आहे तुम्हाला, बाकी काय नाही. सो जे फ्रेशर आहेत त्यांनी मॉकच्या नादाला लागू नका. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, क्यूए आणि एल-आरचे मेन्स लेव्हलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, बस, बाकी काय नाही. तुम्ही काही करू, जे फ्रेशर आहे त्यांनी काही करू नका. तुम्ही फक्त मेन्स लेव्हलचे क्वेश्चन शोधा. जे तुम्हाला PDF आहे एक अड्डाची, ती PDF वाटल्यास कोणतरी शेअर करा, जे सिनियर आहेत त्यांनी शेअर करा. एल-आरसाठी हाय लेव्हल पझल क्विझेस वगैरे असतात, किंवा आपलं जर अड्डाचं सबस्क्रिप्शन असेल तर त्याच्यामध्ये हाय लेव्हलचे पझल्स असतील, किंवा तुम्ही एक सिंपल सांगतो मी तुम्हाला. ओके, एल-आरसाठी लास्ट इयरचे क्वेश्चन सगळे बघा, प्रिव्हियस इयरचे. ओके, कुठले, SBIचे पण आणि IBPSचे पण, आणि ह्यातले पझल्स सगळे सॉल्व्ह करायचे. पझल अँड सिटिंग अरेंजमेंट, कोडिंग डिकोडिंग, बस एवढ्या 3च गोष्टी, कोडिंग डिकोडिंग, पझल, सिटिंग अरेंजमेंट. ह्याच्यापेक्षा वेगळं यासाठी काही करायचं नाही फ्रेशर्सनी, कारण ऑलरेडी तुम्ही प्रिलिम क्रॅक केले म्हणजे थोडंफार तुमचं बाकीचे मिसलेनियस गोष्टी झाल्या असतील. फक्त लेवल काय असते हे समजण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. मॉक देण्यासाठी सध्या टाइम नाही आहे तुमच्याजवळ. मॉक जर तुम्ही सगळं जीके करून झालं ना तुमचं 3-4-5 दिवसामध्ये, 5 सपोज जीके तुमचं 5 डेजमध्ये झालं, मी अज्युम करतो 5 डेजमध्ये झालं तुम्ही, तर मग उरलेल्या ह्या 5 डेजमध्ये तुम्ही मॉक देऊ शकता. पण अगेन मॉक नंतर तुम्हाला ॲनालिसिस वगैरे करावं लागेल. परत जीकेचं तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल. ह्या गोष्टी आल्याच ना परत. सो 5 अशा 10 डेज तुम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रत्येकाचा हा टाईम डिफरंट राहणार आहे जीकेसाठीचा. काही जणांचं 5 दिवसामध्ये होऊन जाईल, काही जणांचं 6 दिवसामध्ये होऊन जाईल, काही जणांचं 3 दिवसामध्ये होऊन जाईल. हे मी सांगू शकत नाही. पण उरलेला जो टाईम आहे ना, सो ह्या ठिकाणी तुम्ही मॉक, डेली मॉक देण्याची गरज नाही आहे. एक 2 ते 3च मॉक तुम्ही टार्गेट करा. 3 मॉक्स सफिशियंट आहेत, आणि बाकीचा टाईम मात्र प्रिव्हियस इयरचा सगळा ट्रेंड बघण्यामध्ये घालावा. किंवा तुम्ही मॉक द्या आणि फक्त जे तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन वाटतात ना, सबमिट करा मॉक, आणि त्यातले डिफिकल्टवाले क्वेश्चन फक्त चेक करत चला. SBI आणि IBPSला जे ऑली बोर्डचे असेल किंवा प्रॅक्टिस मॉकचे असेल ते. सो क्यूएलआरमध्ये एवढंच करायचं आहे. जे ऑलरेडी प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांनी क्यूएलआरचं प्रिपरेशन कुठून करायचं, तर तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर जर बघितले नसतील तर हे अगोदर बघा. ह्यामध्ये तुमचे POचे आले, त्यानंतर क्लर्कचे आले. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, कारण जो पॅटर्न जो आहे ना तो तुम्हाला ह्या पेपरमधूनच कळणार आहे. प्रिव्हियस इयरच्या पेपरमधून. त्यामुळे जर तुम्ही बघितला नसला तर पहिल्यांदा ते चेक करा, प्रिव्हियस इयरचे पेपर. ओके, सगळं सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे. जेवढं तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं फक्त तेवढंच करा. आणि उरलेलं जे ह्या क्यूएलआरचं प्रिपरेशन आहे ते तुमचं टोटली मॉकमधून होणार आहे. फ्रेशरसाठी वेगळं, आणि जे आत्तापासून पहिल्यापासून करत आहे त्यांच्यासाठी क्यूएलआरचा सोर्स सगळ्यात बेस्ट आहे, तो म्हणजे मॉक्स. नवीन काहीच तुम्हाला शिकायचं नाही आहे, काही म्हणजे काही शिकायचं नाही आहे. फक्त जे तुम्हाला येतं ते मॉकमध्ये अप्लाय करता येतं की नाही एवढंच चेक करायचं आहे. बाकी तुम्ही नवीन कुठलाही क्वेश्चन टाईप म्हणजे काही नवीन टॉपिक वगैरे हे अजिबात तुम्ही जाऊ नका. तुमचं अरिथमॅटिक वीक आहे ना, नो प्रॉब्लेम. तुम्ही बाकीच्या तुमच्या स्ट्रॉंग एरियावर फोकस करा ना.
ठीक आहे. मग हे QALR आपण मॉक थ्रू कसं करायचं हे बघूया पुढे. लास्ट इयरचे पेपर तुम्हाला ऑब्व्हियसली अड्डाच्या वेबसाईटवर मिळून जातील. अड्डा, ग्रेडअप बरेच चांगले सोर्सेस आहेत. लास्ट इयरचे पेपर हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे आणि प्लस आपले मॉकबद्दल बोलतो मी पुढे. ठीक आहे. सो QALR झालं. QA खास करून QAसाठी तुम्ही आता तुमचं सपोज असं अर्थमॅटिक वीक असेल तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्ही घाबरला तर संपला विषय. तुम्हाला काय येतं, तुमचा स्ट्रॉंग एरिया काय आहे, तर तुमचे काही टॉपिक्स असतील. हे तर सगळ्यांना येत असतील टॉपिक. ॲव्हरेज, रेशिओ, पर्सेंटेज. ओके. हे हे एवढेच टॉपिक बस. आणि ह्यावर बेस्ट काय आहेत, DI. बस ह्या बेसिसवर तुम्हाला चांगला पेपर जाईल याची मी गॅरंटी देतो. सो तुम्ही DIवर जरी फोकस केलं तर तुमचं QA निघून जाऊ शकतं. जे येत नाही त्याच्या मागं लागू नका. जे तुमचा जो स्ट्रॉंग एरिया आहे ना त्याच्यावर फोकस करा. एवढंच मला हे सगळं थोडक्यात सांगायचं आहे. आणि जे प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांनी मॉक. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं इंग्लिश. 10 दिवसामध्ये इंग्लिशचं प्रिपरेशन होत नसतं हे तर आत्तापर्यंत कळलं असेल. मी रिपीटेडली हीच गोष्ट परत परत सांगत असतो प्रत्येक लेक्चरमध्ये. 10 दिवसामध्ये शॉर्टकटवाले व्हिडिओ, ग्रामरवाले व्हिडिओ अजिबात करायचं नाही. ओके. सो इंग्लिशसाठी काय करणार तुम्ही, ग्रामर ह्याला अगोदर फुली मारून टाका. ग्रामर नाही करायचं. सो कसं करणार, जे फ्रेशर आहेत त्यांनी काय करायचं, RCवर फक्त फोकस करायचं. ओनली RC, बाकी काय नाही. डेली 3-4 RC किंवा 2-3 जेवढा तुम्हाला टाइम मिळेल ना मधला, तुम्ही जो टाइम टेबल तयार करणार आहे त्यामध्ये तुम्हाला RC इन्क्लूड करायचं आहे. डेली एडिटोरियल रीड नाही करायचे. डेली तुम्हाला न्यूजपेपर रीड नाही करायचं आहे. नॉवेल्स रीड नाही करायचे आहेत. फक्त आणि फक्त RC सॉल्व करायचं आहे इंग्लिशसाठी. ओके. प्लस जे ऑलरेडी बरेच दिवस प्रिपरेशनमध्ये आहेत सिनियर्स, त्यांचा देखील इंग्लिशचाच प्रॉब्लेम असणार आहे. सो त्यांनी काय करायचं, त्यांनी देखील हेच करायचं. त्यांना मी 2 अप्रोचेस सांगतो. हा ऑब्व्हियसली फ्रेशर्स देखील हा अप्रोच फॉलो करू शकतील. एकतर तुम्ही डेली RC 3-4 RC ह्याच्यावर फोकस करा, किंवा तुम्ही डेली तुम्ही मॉक जे देता, ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांनी मॉक देता त्या मॉकमध्ये एक इंग्लिश सेक्शन होतो, प्लस अजून एक सेक्शनल टेस्ट द्या. अशा 10 दिवसामध्ये 10 टेस्ट जर तुम्ही दिल्या ना तर ट्रिमेंडस तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला फरक एक्झाममध्ये जाणवेल. 10 दिवसामध्ये 10 टेस्ट विथ प्रॉपर ॲनालिसिस. ओके. हे जर दोन्ही कंबाईन केला तर बेस्टच आहे. नाही जमलं तर आयदर तुम्ही RC थ्रू जाऊ शकता और सेक्शनल टेस्ट, पण तुम्हाला हे करावं लागेल. बाकी ह्या 10 दिवसामध्ये आपण कुठलाही मॅजिकल फॉर्म्युला यूज करून, कॅप्सूल यूज करून, इंजेक्शन यूज करून इंग्लिशचे मार्क्स वाढवू शकत नाही. डाऊट आहे का मला सांगा. आता मी सेक्शनल तुम्हाला सांगितले स्ट्रॅटेजी, यानंतर मॉकबद्दल बोलूया आपण. ऑब्वियसली मेन्स लेवल, इंग्लिश मेन्स लेवल. मेन्स लेवल, वी आर टॉकिंग अबाउट मेन. बाकी तुम्ही रॅन्डम क्विजेसवर अजिबात टाइम वेस्ट करू नका, नाही तर तुम्ही ते अड्डावर वगैरे क्विजेस देत बसाल. एक बेस्ट सोर्स जो आहे ना तुमच्याजवळ, तो एक सोर्स किंवा 2-3 सोर्स जे आहेत तुमच्याजवळ त्यामधून तुम्ही सेक्शनल टेस्ट द्या. रॅन्डम शोधत टाइम वेस्ट करू नका. क्विजेस वगैरे देण्यामध्ये अजिबात टाइम वेस्ट करू नका. आपल्याला सिलेक्टिव्ह बनायचं आहे. जे काय तुम्ही सॉल्व कराल ते आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच जायचं आहे. उगाच आला मूड म्हणून क्विज दिलो असं नाही चालणार. डिस्क्रिप्टिव्ह नाही, मेन्सला हे POला असतं फक्त. ओके. सो सेक्शनल तर सांगून माझं झालेलं आहे. काय डाऊट आहे का तुम्हाला? आता कोणतरी मगाशी LR बद्दल वगैरे विचारलं होतं. परत मला ते एकदा पेस्ट करा, कारण ते मेसेज तुमचे वर जातात त्यामुळे मला दिसत नाहीत नंतर.
अरे परत सांगायचं झालं जे के तर खूप अवघड आहे, टाईम लागेल. जे केला सगळ्यात जास्त टाईम लागतो. मी रेकॉर्डिंग अपलोड करेन, डोंट वरी. मगाशी काही क्वेरीज होत्या. किती आर सी असतात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. 2 येतील, 3 येतील. आपण आर सीसाठी प्रिपेअर करताना म्हणजे तुम्ही टोटल सेक्शनसाठी प्रिपेअर करताय. सरप्राइजेस ऑलरेडी बरेचसे खूप झालेले आहेत, त्यामुळे सरप्राइजेस येणार हे डोक्यामध्ये ठेवा. टाइम टेबल देखील मी ठीक आहे. एस बी आय पी ओला सरप्राइजेस असतात. एस बी आय क्लर्क आय थिंक लास्ट इयरची आहे, सो येईल सरप्राईज काहीतरी येईल. ठीक आहे. सो क्यू ए आणि इंग्लिश एल आर जे के झालं. मूव करूया आपण मॉककडे. पझल लेवल ओके. ह्यामध्ये तुम्ही बरेच जण टाईम वेस्ट करणार आहे. पझलचं परत एकदा मी तुम्हाला सांगतो, एल आरमध्ये राहिलेलं. एल आरमध्ये पझल जी आहे ना, तुम्ही आता जी पझल देणार आहे तुम्ही ती प्रिलिम मेन्सची हे क्लर्कची किंवा मेन्सची ह्या 2 लेवलमध्ये तुम्ही जाऊच नका. ओके, क्लर्कच्या वेगळ्या, प्रिलिम मेन्सच्या वेगळ्या, हे बघूच नका. आपल्याला काय बघायचं आहे तर ह्यामध्ये जे लॉजिक असतं ना, हे लॉजिक कसं यूज केलं आहे त्या पझलमध्ये ते बघायचं आहे. ओके, हे आपल्याला मॅटर करणार आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही पझल द्याल त्यावेळी एक डोक्यामध्ये ठेवायचं, कुठल्याही परिस्थितीत पझलसाठी 15 मिनिटपेक्षा जास्त टाईम द्यायचा नाही. मॅक्स 15 मिनिटमध्ये तुम्हाला ते पझल नाही सॉल्व्ह झालं तर सरळ त्याचं लॉजिक चेक करा आणि पुढच्या पझलला मूव्ह करा. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुमचा तासभर कसा गेला हे तुम्हाला कळणार नाही. 15 मिनिट मॅक्स. नाही कळलं, लॉजिक बघा, समजून घ्या, मूव्ह करा पुढच्या पझलला. ओके. डी आयची लेवल जी आहे पी ओ एवढी जास्त नसणार आहे. म्हणजे तुम्ही एस बी आय पी ओ, आय बी पी एस पी ओ एवढी नसणार आहे. तुम्हाला सॉल्व्ह होतील एवढी असणार आहे. ओके, तुम्ही 5 पैकी ना डेफिनेटली 3 तर आरामात करू शकता. अशी डी आयची लेवल असेल, 5 पैकी 3 तर होतील तुमचे, आरामात होतील. म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही आहे 3 व्हायला. सो डोंट वरी, होतील, चांगले अटेम्प्ट होतील. तुम्ही पी ओशी कम्पेअर करू नका. कॅल्क्युलेशन ज्याचे चांगले आहेत ना, हे 3 टॉपिक खास करून ज्यांचे चांगले आहेत होऊन जातील. अरिथमॅटिक डी आय, पर्सेंटेज, एस आय सी आय किंवा प्रॉफिट अँड लॉसवर येऊ शकतो. बट अगेन तुमचे बेसिक स्ट्रॉंग असतील पर्सेंटेजचे तर तुम्ही ते टॅकल करू शकता. परत मी सांगतोय की तुमचा स्ट्रॉंग झोन बघा ना. तुम्हाला टाईम अँड वर्क जमत नाही ना, सो कशाला त्याच्या मागं लागता. कॉम्पिटिशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी जमत नाही तर जाऊ नका ना. टाईम नाही आहे तेवढा आपल्याजवळ. तुम्हाला हे 10 दिवस तुमच्या स्ट्रॉंग झोनमध्येच खेळायचे आहेत. तुम्ही लेवल ऑफ पझल एक्झाममध्ये जी येणार आहे मॉडरेट लेवल येणार आहे. ओके, म्हणजे एकदम पी ओसारखी हाय डिफिकल्टीवाली लेवल नाही, मॉडरेट लेवलची पझल येणार. अगेन पझलमध्ये तुमचं सिलेक्शन ऑफ पझल खूप इम्पॉर्टंट असतं. सिलेक्शन, सो जास्तीत जास्त ना तुम्ही पझल ज्यावेळी रीड करता त्यावेळी ह्याच्यावर तुम्ही फोकस करा की ह्या पझल सॉल्व्ह करायला मला किती टाईम लागेल. प्रत्येक पझलच्या वेळी टाईम लिहायचा तुमचा किती होता सुरुवातीला आणि ॲक्च्युअल किती लागला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पझल अटेम्प्ट करायचं की नाही हे तुम्हाला ह्या स्वतःच्या कंपॅरिझनवरून हळूहळू लक्षात येत जाईल. टाईम तुम्ही ठरवला याला 10 मिनिट पण लागले तुम्हाला सपोज 20 मिनिट. सो ऑब्व्हियसली तुमचा अंदाज या ठिकाणी चुकला. ओके, अजून काय क्यू एल आर इंग्लिशवर डाऊट? सांगतो टाइम टेबल वगैरे सगळं. ठीक आहे, क्यू एल आर इंग्लिश झाले. जी के
मॉककडे जाऊया. आता मी फ्रेशरसाठी सुरुवातीला टाइम टेबल सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्हाला जी के करायचं आहे. 5 डेज मध्ये तुमचं कंप्लीट झालं. सपोज तुमच्याजवळ 5 डेज शिल्लक आहेत. ह्या 5 डेजमध्ये तुम्हाला 3 ते 4 मॉक टार्गेट करायचे. ह्या मॉक प्रॉपर जो टाइम दिलेला आहे त्या टाइम प्रमाणे मॉक सबमिट वगैरे न करता ह्या 3-4 प्रॉपर मॉक 3 द्या सफिशियंट आहेत. एवढं पण काही जास्त नाही. असं बऱ्याच जणांचं मिसकन्सेप्शन असतं की खूप मॉक दिल्या तरच सिलेक्शन होतं, बट दॅट इज नॉट एंटायरली ट्रू. काही मुलं अशी आहेत आपले स्टुडंट आहेत ज्यांनी फार कमी मॉक देऊन देखील फायनल सिलेक्शन घेतलेलं आहे. आता जे आपले सिनियर मेंबर्स आहेत, जे ओल्ड स्टुडंट्स आहेत, जे बरेच दिवस प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी 10 दिवसाची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. या 10 दिवसामध्ये तुम्हाला डेली एक मॉक कंपल्सरी द्यायचे आहे. ॲट एनी कॉस्ट. म्हणजे तुमच्या 10 दिवसामध्ये 10 मॉक्स होतील. मॉक्स कोणत्या द्यायच्या? सोर्स, अड्डा, ग्रेडअप, ऑलिव्हबोर्ड, प्रॅक्टिस मॉक. कशा द्यायच्या? आज अड्ड्याची दिली, उद्या ग्रेडअपची, परवा ऑलिव्हबोर्डची, त्याच्यानंतर प्रॅक्टिस मॉकची. ओके, शफल करायचं. फक्त एक म्हणजे एक द्यायची नाही. कसं आहे की ग्रेडअपची इझी लेवल आहे, अड्डाची थोडीशी मॉडरेट लेवल आहे, ओबीची डिफिकल्ट लेवल आहे आणि पीएम देखील ओबीला मॅच करतं, डिफिकल्ट लेवल आहे. त्यामुळे तुमचं इझी पेपर आला, जास्त अटेम्प्ट झाले पाहिजेत, तुमचं ग्रेडअपमधून प्रिपरेशन होऊन जाईल, अड्डामधून मॉडरेट लेवलचे होऊन जाईल, ऑलिव्हबोर्ड डिफिकल्ट लेवल पण होऊन जाईल आणि ह्या सगळ्यांच्यामधून तुमची जी स्ट्रॅटेजी ठरणार आहे ती तुम्हाला पेपर कसा पण आला तर ती म्हणजे तुम्हाला स्वतःला चेंज करायला आणि ॲक्च्युअली तिथं ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायला फायदा होणार आहे. त्यामुळं मॉक्स व्हॅरी करा. 3 जरी असले अड्डा, ग्रेड, ओबी तरी चालतील. तुम्ही सेक्शनल मॉक नाही, तुम्ही काय करा ह्याच्यामधूनच द्या, मॉकमधूनच द्या किंवा तुमच्याजवळ जर अड्डाचं, ग्रेडअपचं, ऑलिव्हबोर्डचं सबस्क्रिप्शन असेल ना, त्यावर मेन्स लेवलच्या सेक्शनल टेस्ट असतीलच, त्या द्या. वेगळं काय करण्याची गरज नाही. तुम्ही कुठं सर्च मारू नका. तुमच्याजवळ जे आहे ना चांगलं मटेरियल तेच यूज करा. तुम्ही उगाच इकडं-तिकडं हे करू नका. जे अवेलेबल आहे ते व्यवस्थित यूज करा. आज बसून सगळं काढा ते. त्याच्याशिवाय झोपू नका. काय सोर्स अवेलेबल आहे ते कसं युटिलाइज करणार आहे चेक करा. तुमच्या अड्डामध्ये लॉग इन करून किती मॉक्स अवेलेबल आहेत, ग्रेडअपच्या किती आहेत, ऑलिव्हबोर्डचे जर नसतील तर तुम्हाला बाय करावे लागतील. मग आता एवढे सगळे तुम्ही यूज नाही करणार, मग दोघांच्या मध्ये मिळून मॉक बाय करा, दोघातिघांच्या मध्ये. सो हे तुम्हाला आजच्या आज सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या झोपायच्या अगोदर. उद्यापासून तुमचं फ्रेश टाइम टेबल सुरू झालं पाहिजे. हे जे 3 मॉक देणार आहेत ना, ह्या 3 मॉकवाल्यांनी काय करा, हां असंच अड्डा, ग्रेडअप, ऑलिव्हबोर्ड तिन्ही वेगवेगळ्या द्या. ऑलिव्हबोर्डची जनरली तुम्ही पहिला द्या. ऑलिव्हबोर्ड सगळ्यात शेवटी टाकू नका. कारण ऑलिव्हबोर्ड तुम्ही जर फ्रेशर असाल आणि ऑलिव्हबोर्ड घेतला किंवा प्रॅक्टिस मॉक घेतला, तुमचा निम्मा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाईल. ठीक आहे. आता मॉक कोणत्या द्यायच्या सांगितलं, कशा द्यायच्या सांगितलं. ह्याच्यानंतर ह्याचा ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. ॲनालिसिस जर तुमचं होत नसेल ना, तर तुम्ही मॉक देऊ नका. ॲनालिसिस नंतर तुमच्या लक्षात आलं की नाही बाबा मॉक मला एवढ्या सुटेबल नाही आहेत कारण माझं बेसिकच वीक आहे, तर तुम्ही मॉकच्या नादाला लागू नका. मी जे मगाशी सांगितले ना QALR इंग्लिशमध्ये कशावर फोकस करायचं, QA मध्ये DIवर फोकस करायचं, LR मध्ये पझल सेटिंग अरेंजमेंटवर फोकस करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. ॲनालिसिसमधून तुमच्या लक्षात आलं की हां मी मागे पडतोय, तर कारण जर तुमचं बेसिकच पक्क नसेल तर मग मॉकचा काय फायदा. मॉक बेटर की सेक्शनल टेस्ट? जर तुम्ही सिनियर असला तर तुमच्यासाठी मॉक बेटर आहेत.
जर तुम्ही ह्या 10 दिवसामध्ये प्रिपरेशन करणार असला किंवा रिसेंटली 2-3 महिन्यापासून प्रिपरेशन करत असला तर मॉक्स प्लस सेक्शनल टेस्ट यांचं कॉम्बिनेशन. ओके, सो काय करायचं आहे, तुमचे ॲनालिसिस करून एक मॉक दिल्यानंतर लक्षात आलं आपण वीक आहे, मग लगेच काय करायचं, सेक्शनलला मूव्ह करायचं. सेक्शनल परफेक्ट करा, मग फुल लेंथ मॉक आहे. ओके, ठीक आहे. आता ह्या मॉक टाइम टेबल बद्दल आपण डिस्कस करू. मॉक बद्दल तुमचे काय डाऊट्स असले तर त्याबद्दल मला मेसेज करा पटकन. RRBचं फॉलो नको करायला. RRB POच्या तुम्ही सेक्शनल वगैरे द्या, RBIच्या केल्या तरी चालतील. ज्यांची RBIची एक्झाम आहे ना, त्यांनी पहिल्यांदा SBI क्लर्कवर फोकस करा. ह्या 10 दिवसामध्ये काय पण करून SBI क्लर्क काढायचीच आहे. ह्या इंटेंटने जर तुम्ही अभ्यास केला ह्या 10 दिवसामध्ये तर त्याचा फायदा तुम्हाला RBIला होणार आहे. त्यामुळे तुम्ही RBI थोडा वेळ विसरून जा टोटली. 10 दिवस फक्त आणि फक्त तुम्हाला SBIला द्यायचे आहेत. बाकी त्या 10 दिवसावर आणि कोणाचा हक्क नाही, ओन्ली SBI. ऑली बोर्डची पहिल्यांदा करा, फर्स्ट ऑली बोर्ड. मग तुमच्या लक्षात येईल की डिफिकल्ट आहे पण टेन्शन घेऊ नका. IBPS क्लर्क मेन सेक्शनल चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या जर जे अवेलेबल मटेरियल आहे ना ते यूज करा, नवीन उगाच सर्च मारत बसू नका. ओके, आता एक महत्त्वाचा पॉईंट मी या ठिकाणी सांगणार आहे की मॉकचा जो तुमचा स्कोर आहे, स्कोर बघून तुम्ही जर घाबरत असला तर एक लक्षात ठेवा, मॉकचा स्कोर हा अजिबात मॅटर करत नाही. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे हे या ठिकाणी मॅटर करतं. तुम्ही त्याचा ॲनालिसिस कसं केला हे या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतं. तुम्ही तुमच्या मिस्टेक्स आयडेंटिफाय केला की नाही हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ह्या मिस्टेक्स परत रिपीट तुम्ही करणार नाही हे तुमचं ॲनालिसिस झालं. लक्षात आलं? सो मॉकचा तुमचा कमी स्कोर आला म्हणून घाबरून जायचं नाही. ॲनालिसिस करा, तुमचा परफॉर्मन्स बघा. परफॉर्मन्स तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवरून कळेल, तुमच्या रँकवरून कळेल. सगळ्यात बेस्ट तर मी म्हणेल रँक बघा. बट ऑब्व्हियसली इथं देखील कमी मुलांनी जर टेस्ट दिली असेल तर तुमचा रँक हाय येणार, कमी आहे म्हणजे चांगला येणार. आणि जर जास्त मुलांनी दिला तर तो व्हॅरी होऊ शकतो. सो अगेन तुम्ही तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स जज करा. माझ्यापेक्षा किंवा तुमच्या मित्रापेक्षा तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला कळतो. ह्या परफॉर्मन्समध्ये काय बघायचं, मी तुम्हाला 10 दिवस का मॉक द्यायला सांगत आहे किंवा 3 दिवस मी तुम्हाला फ्रेशरला का मॉक द्यायला सांगितले. तर मॉकमुळे एकतर तुम्ही फ्लोमध्ये येता, सगळ्यात मोठा बेनिफिट. सेकंड बेनिफिट काय होतो मॉकमुळे, की तुमचं जे माइंडसेट आहे ना, तो माइंडसेट प्रिपेअर व्हायला मदत होते. म्हणजे माझ्या मते एक्झाममध्ये तुमच्या नॉलेजपेक्षाही तुमचा जो इमोशनल कोशंट आहे ना, तो जास्त चेक होतो. त्यामुळं हे इमोशनल कोशंट तुमचा बिल्डअप करायला ह्या मॉकचा चांगला फायदा होतो. सगळ्यात बिगेस्ट जर तुम्ही म्हणाल ना मॉकचा ॲडव्हान्टेज तर तो आहे. कारण 3.5, 4 तास एका ठिकाणी बसणं, कारण तुम्ही अगोदर जाणार तिथं अर्धा-पाऊण तास अगोदर तिथं बसणार. त्यानंतर परत एक्झाम झाल्यानंतर परत बायोमेट्रिकसाठी थांबणार. ह्यामध्ये बराच टाईम जातो. सो 4 तास एका ठिकाणी बसणं, कॉन्सन्ट्रेशन देऊन बसणं, मास्क लावून बसणं, ह्यामध्ये ते बऱ्याच वेळा तुमचं इमोशनल क्वोशंट जर वीक असेल ना, तर तुम्ही मागे पडू शकता. गोंधळ उडू शकतो. मग ते अव्हॉइड करण्यासाठी मी तुम्हाला डेली मॉक सांगितलेले आहे, 10 मॉक.
आणि ह्याचे मग बाय प्रोडक्ट्स काय आहे, म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट काय मिळतात, तर नवीन पझल तुम्हाला कळतात, तुम्हाला तुमचे वीक एरियाज कळतात, तुम्हाला आपण कुठे चुकतो, आपल्या मिस्टेक्स काय होतात, तुमच्या सिली मिस्टेक्स काय होतात हे तुम्हाला कळतात, आणि अल्टिमेटली तुम्हाला त्याचे फायनल तुमचा स्कोर जो आहे ना तो बूस्ट करायला मदत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं जर माझ्या मते कुठलं महत्त्वाचं असेल मॉकचा फायदा, तर तुमचा जो इमोशनल कोशंट आहे ना तो बिल्डअप व्हायला मॉकचा फायदा होतो. त्यामुळे मॉक स्किप करू नका. जे ऑलरेडी ज्यांचं खूप चांगलं आहे काय त्यांनी 2-3 मॉक जरी दिल्या तरी सफिशियंट राहतं. जे इमोशनली स्ट्राँग आहे. हे मी का सांगतोय, कारण बरेच स्टुडंट मी असे बघितलेत की खूप जे हुशार होते, पण त्यांचं सिलेक्शन लगेच झालं नाही. कारण ते कुठं ना कुठेतरी गडबड करत होते, गोंधळ करत होते, घाबरत होते एक्झाममध्ये. सो मॉक तुम्हाला ते जे तुमचं फिअर आहे ना, ते ओव्हरकम करायला मदत करेल. अगेन रिपीटेडली तुम्ही फेल्युअर फेस करून एक्झाम मॉकमध्ये ते कसं आहे टॅकल करायचं ॲक्चुअल एक्झाममध्ये हे तुमच्या डोक्यात बसणार आहे आणि ऑब्व्हियसली फायदा तुम्हाला त्याचा होणार आहे. अगेन लेव्हल ऑफ डिफिकल्टी व्हॅरी होणार आहे मॉकमध्ये. ओबीची एकदम हाय जाणार आहे, ग्रेड अपची कमी येणार आहे. सो त्याचा देखील ऑब्व्हियसली फायदा होणार ना. म्हणजे तुम्ही पेपर कसा पण येऊ दे, सरप्रायझिंग क्वेश्चन येऊ देत, आरसी काही सरप्रायझिंग होऊ दे. सो त्याच्यासाठी तुमचा माइंडसेट प्रिपेअर होतो. सो मी दरवेळी सांगतो बघा कुठली पण एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही अगोदर तुमचा माइंडसेट प्रिपेअर करा. माइंड एकदा तुमचं प्रिपेअर झालं की मग पुढचं काय अवघड नाही आहे. सो ह्या माइंडसेट प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला मॉकचा फायदा होईल. प्लस बाकीच्या देखील यासोबत गोष्टी आल्याच ॲनालिसिस केल्यामुळं जो काय फायदा होणार आहे तो होणार आहे. ठीक आहे. सो मॉकबद्दल काही डाऊट असले तर मला पटकन मेसेज करा. पीएमची लेवल खूप हाय आहे, तर अड्डा आणि ग्रेडअप यूज करू का? कसं माहिती आहे का, लेवल डिफिकल्ट आली ना आणि पेपर तसा झाला तर तुम्ही काय करणार, मग त्यावेळी म्हणणार अड्ड्यासारखा पेपर नाही काढला, ग्रेडअपसारखा पेपर नाही काढला. सो एक दिवस ग्रेडअप द्या, एक दिवस अड्डा द्या, एक दिवस प्रॅक्टिस मॉक द्या ना. आणि मी तर तुम्हाला सांगितले टाइम कन्झ्युमिंग कुठला आहे पझल. काय सांगितलं मी तुम्हाला, 15 मिनिटात सुटली तर सुटली, नाही तर डायरेक्ट सोल्युशन. एक्झाममध्ये तर ऑब्व्हियसली तुम्ही कमीच करणार आहे. IBPS PO मेन्सच्या सेक्शनल टेस्ट. ओके. सो PO मेन्सच्या देऊ नका. खरंच PO मेन्ससाठी सध्या तर वेळ नाही आहे. तुम्ही क्लर्क मेन्सच्या द्या सेक्शनल टेस्ट. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. द्या सेक्शनल टेस्ट. नॉट एन इश्यू. जे मध्ये मी तुम्हाला सांगितले ना 2 तासामध्ये 1 तासाचा गॅप, त्यामध्ये सेक्शनल टेस्ट द्या. पुढच्या 1 तासाच्या गॅपमध्ये त्याचं ॲनालिसिस करा. चालू शकेल, फ्रेशर्स नाही किंवा टाईम नसेल तर तुम्ही करू शकता. टेक्स्ट बुक मी ॲक्चुअली पर्सनली बघितल्या नाही आहे टेक्स्ट बुक, बट सो आय वॉन्ट रिकमेंड टेक्स्ट बुक. मॉकमध्ये जे काही क्वेश्चन येतील ना तुम्हाला पडतील ते तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये टाकत चला. आणि ग्रुपमध्ये फक्त टाकताना एक प्रिकॉशन घ्या, त्या क्वेश्चनमध्ये कुठल्या मॉकमधला ऑलिव्ह बोर्ड, मॉक SBI क्लर्क मेन्स, मॉक 8 असं मेन्शन करा. म्हणजे एखाद्याने ती दिली नसेल ना, तर त्याला कळेल की हा मॉकमधला क्वेश्चन आहे, आपल्याला तो बघायचा नाही आहे. ओके. सो जे काही तुमचे क्वेश्चन चांगले अडलेले क्वेश्चन आहेत ते ग्रुपमध्ये कंपल्सरी शेअर करा. तुम्ही चांगले क्वेश्चन शेअर केलेत तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल ना, तुम्हाला देखील फायदा होईल. तुम्ही चांगले केला, उद्या दुसरा कोणतरी चांगले क्वेश्चन टाकेल. इंग्लिशसाठी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सेक्शनल टेस्ट तुम्हाला द्यायचेच आहेत. हो. एक सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आलेला आहे, की आता मॉकचं टायमिंग जे आहे, मॉक टाईम हे मी दरवेळी अगोदर सांगतो, की हे मॉक टाईम हे ॲक्चुअल एक्झाम टाईमचंच असलं पाहिजे कंपल्सरी. तुमचं सकाळी 8ला आहे ना, सो तुमची 9ला सुरू होणार. सो 9 AM हे तुमच्या मॉकचं टायमिंग असलं पाहिजे कंपल्सरी. स्लॉट आय थिंक एकच आहे तुमचा, 9-8चा असेल. दुसरा स्लॉट आहे का? 1चा कोणाचा आहे का? टेस्ट झोन, स्मार्ट किडा याबद्दल मला एवढं काही माहीत नाही आहे.
1ला पण आहे. ओके, ठीक आहे. ज्यांचं इव्हनिंगच्या शिफ्टमध्ये आहे त्यांनी त्या टायमिंगला द्या. 1ला असला की ऑब्व्हियसली पेपर तुमचा 2ला सुरू होईल. सो 2ला त्यांनी पेपर द्यायला सुरुवात करा. सो काय हे इम्पॉर्टंट आहे. काही जणांना रात्री उशिरापर्यंत जागायची सवय असते. आणि तुम्ही जर आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागला आणि तिथं सकाळी 8 वाजता जायचं म्हणजे 7 वाजता उठून निघाला, तर ऑब्व्हियसली तिथं जाऊन तुम्हाला तुमचा 100% देता येणार नाही आहे. त्यामुळं किंवा एखाद्याला दुपारी झोपायची सवय असेल आणि नेमका दुपारीच मॉक असेल, सो तुमची दुपारी स्लॉट असेल, तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. सो त्याच टायमिंगला तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ह्याचं रिझन काय आहे, तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. सो हे बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ना, हे क्लॉक तुम्हाला सेट करायचे आहे या 10 दिवसामध्ये. त्यासाठी मी सांगतोय की बरोबर एक्झॅक्टली त्याच टायमिंगला तुम्हाला मॉक द्यायचे. असं काही नाही फर्स्ट सेकंड शिफ्ट डिफिकल्ट असते, असं काय नसतं. ते डोक्यातनं काढून टाका. डिफिकल्ट आला ना, तुमचा परफॉर्मन्स चांगला द्या, नॉर्मलायझेशन होईल, तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. ओके, सो मॉकबद्दल बोललो. अजून काय डाऊट्स आहेत मला मॉकबद्दल? तुम्ही मॉक देणार नसाल, सेक्शनल द्या, नॉट एन इश्यू. बट मॉक तुम्हाला 3 तर द्यावेच लागतील मिनिमम 3 तर द्यावेच लागतील. अदरवाईज ते 3 तास तुम्ही कसे काढणार? मास्क लावून. अजून एक सांगतो, हे कंपल्सरी मॉक देताना तुम्ही मास्क लावायचा आहे. कंपल्सरी पाहिजे मास्क मॉक देताना. डोक्यातच ठेवा. कारण ॲक्च्युअल एक्झाममध्ये पण तुम्हाला मास्क लावावाच लागणार आहे. एखाद्या क्वेश्चनवर मॅक्स किती टाईम थांबू शकतो, हे तुम्ही जसं प्रॅक्टिस करत जाल ना तसं समजत जाईल. मी असं ते क्वेश्चनवर डिपेंड आहे ना. पेपर ओव्हरऑल पेपर डिफिकल्टी लेवलवर डिपेंड आहे. बऱ्याच गोष्टीवर डिपेंड आहे. 31ला SBI मेन्स आणि 1 नोव्हेंबरला RCFL आहे. बघा कुठे तुम्हाला जास्त अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला वाटत असेल मी SBI मध्ये फायनल सिलेक्शन घेऊ शकतो तर SBI वर. जर तुम्हाला वाटत असेल RCFL वर तर RCFL वर. सिम्पल मार्क्स चालेल ना. N95 फक्त पर्सन विथ डिसेबिलिटी अँड स्क्राईबला आहे. N95 ॲक्च्युअली बेटर आहे. नाही, DI तुम्हाला करावं लागतं. DI सोडलं ना काय येणार आहे, अरिथमॅटिक फक्त राहणार. वर्ड प्रॉब्लेम स्ट्रॉंग असलं तर DI स्किप करायचं डोक्यात ठेवा. अदरवाईज DI अजिबात तुम्ही स्किप करू शकत नाही. DI तुम्हाला करावंच लागेल ॲट एनी कॉस्ट. DIचं फक्त प्रॅक्टिस करा QA साठी. एवढ्या इथपर्यंत जाऊन मी सांगेन. तुमचं क्वेरी एखादी आन्सर झाली नाही ना, परत कॉपी पेस्ट करा. कारण ते वर क्वेश्चन जातात ना, सो मला परत स्पॉट करायला डिफिकल्ट जातं. सेक्शनचा सिक्वेन्स मॉकमध्ये आय थिंक जो असेल तोच असणार आहे. सांगू शकत नाही, चेंज पण होऊ शकेल. त्याचा विचार करू नका सिक्वेन्स काय असेल ते. 2 दिवसातून 1 मॉक चालेल ना, नॉट एन इश्यू. तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवा, काय प्रॉब्लेम नाही. मी काय सांगितलं, मिनिमम 3 मॉक कंपल्सरी आहेत. बाकी तुमचं टाइम टेबल प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. करंट अफेअर तुम्हाला लास्ट 3 महिन्याचं करायचं आहे. ओके, जर तुम्ही फ्रेशर असाल तर ओन्ली 3 मंथ्स. जर तुम्ही अगोदरपासून करत असलात तर ऑब्व्हियसली 4, 5, 6 मंथपर्यंत अगोदर गेलं तर चालेल. स्टॅटिक फायनान्शियल अवेअरनेस नाही, बँकिंग अवेअरनेस. अड्डा सोडून अड्डाच करा, दुसरं नको. अड्डाच टू द पॉईंट आहे. अड्डाच करा, अड्डाला नाही, टू द पॉईंट आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच आहे. सो थम्स अप फॉर अड्डा. सेक्शनल मॉक और फुल लेंथ मॉक विच इज बेटर? मी काय सांगितलं, तुम्ही मॉकमध्ये तुमचा परफॉर्मन्स फुल लेंथ मॉक अगोदर द्या, त्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स डाऊन झाला तर सेक्शनल मॉकला जा. ओके,
रूल्स तुम्ही अरे बापरे! तुम्ही अगोदर एक्झाम द्यायला पाहिजे होत्या. ठीक आहे. रूल्स काय सिंपल आहे. टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका रे. टेन्शन घेतला की अभ्यास होणार नाही. फिअर हे मोटिवेशन राहील तुमचं. त्यामुळे टेन्शन बाजूला टाका. टेन्शन स्टॅटिक्स सीए मधलंच रिलेटेड येतं का? असं काही नाही आहे. कारण सीए मधलंच येईल असं काही नाही. बट हां, हाय प्रोबॅबिलिटी आहे. हाय प्रोबॅबिलिटी आहे. बट दॅट डझंट मीन की ते कंपल्सरी येईल. मॉक देताना काय अगोदर अटेम्प्ट केलं पाहिजे? ऑब्व्हियसली तुम्ही मॉकमध्ये ते एक्सपेरिमेंट करा ना. पहिल्यांदा तुम्ही मिसेलेनियस घेऊन अगोदर तुमचे मिनिमम मार्क्स तुमचे स्कोर फिक्स करा. मला एवढे मार्क्स मिळवायचे आहेत म्हणजे माझा कट ऑफ क्लिअर होईल आणि मग टाईम उरला तर मग पुढे जा. पहिल्यांदा बघा कुठला पण तुमच्यासमोर सेक्शन आला ना तर तुम्ही काय करणार? तर पहिल्यांदा सगळा क्वेश्चन पेपर बघणार मेनसाठी. हां, प्रिलिमसाठी काय धाड 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 सॉल्व करत जाणार. मेनसाठी काय करणार? सगळा क्वेश्चन बघणार तुम्ही. डिफिकल्टी लेवल गेस करणार. डिफिकल्ट पेपर आला तर अगोदर तुम्ही तुमचा कट ऑफ सिक्युअर करणार आणि मग पुढे जाणार. ही एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. स्टॅटिक सगळ्या एक्झामला सेम असतं, चेंज होत नाही. तुम्ही अगोदर बघितले लर्निंग स्पेसचे व्हिडिओ रिवाईज करण्याचा टाईम नाही आहे आता. नाही, अजिबात करू नका. आत्ता काय करायचं आहे तुम्हाला? फक्त अड्डामधूनच करायचं आहे. अड्डा ऑनलाईन रिव्हिजनसाठी हां, अगोदर तुम्ही केला असला डिटेलमध्ये तर रिव्हिजनसाठी सगळं काहीही चालेल. वन लाईनर यूज करा, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट यूज करा, काही यूज करा. नो इश्यूज. कट ऑफचा विचार करू नका. कट ऑफ डोक्यामध्ये आणू नका. कट ऑफचा विचार केला तर तुमचा परफॉर्मन्स डाऊन होणार, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कट ऑफ डोक्यामध्ये आणू नका. कुणाला पण विचारू पण नका किती कट ऑफ लागेल. एक्झाम झाल्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. अड्डाच्या मॉकमध्ये 60-70 स्कोर होतो. मॉक कंटिन्यू ठेवू की सेक्शनल टेस्ट देऊ? ओके. हा टोटली इंडिव्हिज्युअली तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला वाटलं की माझा परफॉर्मन्स थोडा डाऊन आहे, अजून मला काही गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत तर तुम्ही सेक्शनल द्या. आणि जर तुम्हाला वाटलं की मला फुल लेंथ मॉक द्यायचे आहेत, ठीक आहे, मॉक मी कंटिन्यू करतो, मग मॉक कंटिन्यू करा किंवा एक दिवस मॉक, एक दिवस सेक्शनल टेस्ट असं व्हॅरी करा. अरे लर्निंग फेजचे किती वेळा व्हिडिओ सांगितलं ना, लर्निंग फेजचे व्हिडिओ करण्याचा टाईम नाही आहे. सरप्राईजेस ऑलरेडी सगळे झालेले आहेत. आता अजून काय शिल्लक राहिलेलं नाही आहे. त्यामुळं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मेमरी बेस्ड बघा. त्यामध्ये जेवढे येईल ना, अजून ह्यापेक्षा काही येणार नाही सरप्राईज. सरप्राईज म्हणजे काय येऊ शकेल? जे के डिफिकल्ट येऊ शकेल खूपच. क्यूए आणि एलआरची एकदम सो लेवल येईल. हाच सरप्राईज आता. अजून काय वाढायचं? इंग्लिश हाय लेवल झालेला आहे. क्यूए हाय लेवल झालेला आहे. एलआरचा 9-10चा कट ऑफ एवढ्या हाय लेवलपर्यंत पेपर गेलेला आहे. अजून काय सरप्राईजेस नाही. जास्तीत जास्त एकच सरप्राईज एक्सपेक्ट करू शकता, जी के. डेली टाइम वेटेज सब्जेक्टला सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन नाही करायचं. मी जे तुम्हाला सांगितलंय ना ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. ओके, अजून काही क्वेरीज आहेत तुमच्या? मेसेज करा. ॲक्च्युअल एक्झाममध्ये अटेम्प्ट किती असले पाहिजेत? टार्गेट नाही सेट करायचं. सरळ टार्गेट सेट केला ना तर तुमची सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक असेल ते. डोंट सेट टार्गेट. अटेम्प्टचं कधीच टार्गेट सेट करायचं नाही. फ्लोप्रमाणे जायचं आहे तुम्हाला. टार्गेट सेट नाही करायचं.
क्वेश्चन पॅटर्न पझल. डाऊट्स बघूया तुमचे. जे स्टडीसाठी ज्यांना कमी वेळ मिळतो ना, किंवा जे वर्किंग आहेत, त्यांनी मॅनेज करावं लागणार तुमच्या टाईममध्ये. ओके, सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. काही अजून डाऊट्स आहेत का? ठीक आहे. तशा 12 वाजलेले आहेत, बराच वेळ झाला. ठीक आहे. झोपायच्या अगोदर टाइम टेबल सेट करा प्लीज. अगोदर तुम्ही सगळं सेट करा आणि मगच पुढे झोपा. वेळ लागू दे, 2 वाजू दे आज, पण टाइम टेबल सेट करून मगच झोपा. उद्यापासून तुम्ही सकाळी किती वाजता उठणार, सो सगळं तुमचं शेड्यूल रेडी असलं पाहिजे. सकाळी 6 वाजता किंवा तुम्ही जे काय ठरवणार आहे ते ठरवा. रेकॉर्डिंग शेअर करणार आहे, त्यामुळे मी काय आता परत रिपीट करत बसत नाही. 12 वाजलेले आहेत. ठीक आहे. सो इतका वेळ तुम्ही थांबला म्हणजे डेफिनेटली तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे आणि पॉझिटिव्हली मोटिवेटेड तुम्ही आहात. क्वेरीज जर अजून काही जास्त असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. मी तुमच्या मॅक्सिमम क्वेरीज तुमच्या आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. जे काही तुम्ही आत्तापर्यंत प्रिपरेशन केलेले आहात त्याचं एक अल्टिमेट एंड ह्या 31 तारखेला होणार आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. का असं म्हणतोय मी, कारण SBI क्लर्क ना ही एक्झाम सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही ह्या वर्षी बघितलं तर IBPS क्लर्कच्या व्हॅकन्सीज कमी आहेत. SBI POचं नोटिफिकेशन आलं नाही. SBI क्लर्क नेक्स्ट इयर येणार की नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि SBI क्लर्कमध्ये खूप चांगल्या व्हॅकन्सीज आहेत, खूप चांगल्या व्हॅकन्सीज. त्यामुळे ही एक तुमची लाईफमध्ये कधी मिळणार नाही अशी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हे 10 दिवस वेस्ट केले किंवा तुम्ही असं म्हटला की ठीक आहे, माझं 10 दिवसात काय होणार आहे, तुम्ही डिमोटिवेट झाला, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, पर्सनल प्रॉब्लेम आले, ह्या गोष्टीमुळे जर तुम्ही हे 10 दिवस मधला 1 दिवस 1 तास वेस्ट करणार असाल तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला फ्युचरमध्ये होणार आहे. सो हे अजिबात तुम्ही टाईम वेस्ट करू नका. कुठलाही निगेटिव्ह विचार नाही आणायचा, ओन्ली पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, पॉझिटिव्ह माइंडेडने एक्झामला जायचं. जिंकण्यासाठी आपल्याला एक्झामला जायचं हे लक्षात ठेवा. ओके, सो कन्क्लूड करूया आजचं सेशन इथंच. फक्त मी परत एकदा समअप करतो. जे काय मी सांगितले तेवढंच आहे की फ्रेशरनी GKवर फोकस करा. अगेन मॉक द्या, तुमचा माइंडसेट तयार करा. डिमोटिवेट होऊ नका, पॉझिटिव्हली मोटिवेटेड राहा. फिअर हे मोटिवेशन ठेवू नका. फक्त चांगलंच होणार आहे. तुमची बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, ही मिस करू नका. 1-1 तासाचा हिशोब तुम्हाला ठेवायचा आहे. डेली टाइम टेबल तयार करा, 100% फॉलो करा. मिनिमम 10 तास तर तुमचा स्टडी झाला पाहिजे, पण 10 तासामध्ये तुमची इफिशियन्सी चांगली राहिली पाहिजे. मास्क लावून मॉकचा प्रॅक्टिस करा, प्राणायाम करा, योगा करा आणि ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला अल्टिमेटली 31 तारखेला होईल. ओके, सो थँक्यू फॉर जॉईनिंग मी. आणि खूप लेट झालेला आहे तरी देखील तुम्ही जॉईन केला. सो आजचं सेशन आपण या ठिकाणी एंड करूया. थँक्यू. गुड नाईट.
गुड नाईट सर. थँक यू.